नमस्कार मित्रांनो, आपल्याला एक उदाहरण सोडवायचं आहे चलाचा लोप करून. तर आपल्याला समीकरण आहे आपल्याकडे 3x अधिक 2y बरोबर 29, 5x वजा y बरोबर 18. तर आपण समीकरण नंबर 1 नाव देऊ आणि समीकरण नंबर 2 नाव देऊ. 3x अधिक 2y बरोबर 29 याला समीकरण नंबर 1 नाव दिलं आणि 5x वजा y बरोबर 18 याला समीकरण नंबर 2 नाव दिलं. दिलेल्या समीकरणामध्ये आपल्याला y या चलाचा लोप करून खालील चौकटीत योग्य संख्या लिहायची आहे. समीकरण नंबर 2ला आपल्याला 2ने गुणायचं आहे. म्हणून समीकरण नंबर 2 आपल्याकडे आहे 5x वजा y बरोबर 18. त्याच्या समीकरण नंबर 2च्या दोन्ही बाजूला 2ने गुणूया. म्हणजे 5x गुणिला 2 वजा y गुणिला 2 बरोबर 18 गुणिला 2. म्हणजे 5 दुनी 10x वजा 2y बरोबर 18 दोन्ही 36. याला समीकरण नंबर 3 नाव दिलं. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3 मिळवले. समीकरण नंबर 1 आहे आपल्याकडे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि समीकरण नंबर 3 आहे 10x वजा 2y बरोबर 36. बघा मित्रांनो, अधिक 2y आणि वजा 2y, अधिक 2y आणि वजा 2y हे शून्य झाले आणि 13x आणि 10x 3x आणि 10x बरोबर 13x, 29 आणि 36 म्हणजे 9 आणि 6 15शी 5 हातच्याला 1, 3 आणि 2 5 आणि हातच्या 1 म्हणजे 5 आणि 1 6 म्हणजे 65. आता बघा मित्रांनो, आपल्याकडे x बरोबर काय केलं की 13x भागिला 13 आणि 65 भागिला 13 म्हणजे 13 1 13, 13 1 13 राहिला x आणि 65 भागिला 13 म्हणजे 13 पंच 65. म्हणजे x बरोबर आपल्याला किंमत मिळाली, x बरोबर 5. xची आपल्याला किंमत मिळाली 5. आता x बरोबर 5 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये लिहिली. समीकरण नंबर 1 आहे आपल्याकडे 3x अधिक 2y बरोबर 29. म्हणजे xच्या जागी आपण लिहिली इथे 5. xच्या जागी आपण लिहिली इथे 5 म्हणजे 3 गुणिला 5 अधिक 2y बरोबर 29 म्हणजे 5 त्रिक 15 म्हणजे आपल्याला इथे मिळेल 5 त्रिक 15, 15 अधिक 2y बरोबर 29 म्हणजेच 2y बरोबर 29 वजा 15. तर 29 वजा 15. आता बघा 2y जशाला तसे आणि 29 मधून 15 गेले तर आपल्याला उत्तर मिळेल 9 मधून 5 गेले तर 4 आणि 9 मधून 5 गेले 4 आणि 2 मधून 1 गेला 1 म्हणजे आपल्याला ते मिळेल 14. आता 2y बरोबर 14 म्हणजे 2y भागिला 2 आणि 14 भागिला 2 म्हणजे बे एक बे राहिला y आणि 14 भागिला 2 बे एक बे 7 14. xची किंमत मिळाली आपल्याला 5. xची किंमत मिळाली 5 आणि yची किंमत मिळाली आपल्याला 7. म्हणजेच 5 आणि 7 ही या समीकरणाची उकल आहे. बघा मित्रांनो, 5 आणि 7 ही या समीकरणाची उकल आहे. परत एकदा पाहूया आपण. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 1 आहे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि समीकरण नंबर 2 आहे 5x वजा y बरोबर 18. समीकरण नंबर 2ला आपण 2ने गुणलं समीकरण नंबर 2च्या दोन्ही बाजूला. म्हणजे समीकरण नंबर 2 आहे 5x वजा y बरोबर 18. 5x गुणिला 2 वजा y गुणिला 2 बरोबर 18 गुणिला 2. 5 दोन्ही 10x वजा y गुणिला 2 2y आणि 18 दोन्ही 36. याला समीकरण नंबर 3 नाव दिलं. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3ची बेरीज केली. समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 3ची बेरीज जर केली तर
3x अधिक 10x म्हणजे 13x अधिक 2y वजा 2y 0, 29 आणि 36 65 म्हणजे 13x भागिला 13 बरोबर 65 भागिला 13. 13 एक 13, 13 एक 13, 1 होणार 1 गुणिला x म्हणजेच x बरोबर 65 भागिला 13, 13 पंच 65. x बरोबर 5 ही किंमत समीकरण नंबर 1 मध्ये लिहिली. समीकरण नंबर 1 आहे 3x अधिक 2y बरोबर 29 आणि xच्या जागी आपण 5 लिहिलं. 3 गुणिला 5 3 5 15 अधिक 2y जशाला तसे 29 जशाला तशी. आता डाव्या बाजूला 15 आहे तर ते उजव्या बाजूला जाताना वजा होणार. म्हणजे डाव्या बाजूला 2y जशाला तसे बरोबर 29 वजा 15. 29 मधून 15 गेले तर 2y बरोबर 14. म्हणजेच 2y भागिला 2 आणि 14 भागिला 2. 2y भागिला 2 म्हणजे बे एक बे, y जशाला तसा आणि 14 भागिला 2 म्हणजे 7. म्हणजे x ची किंमत 5 आणि y ची किंमत 7 ही या समीकरणाची उकल आहे.